नमस्कार. भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी दीपक जोंधळे यांनी दिलेली अधिकची माहिती की जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड गजानन सरोदे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हसापूर टेकडा गावामध्ये स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देण्यासाठी राशन कार्ड धारकांची स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आलेली आपण पाहू शकता. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनोखा उपक्रम राबवल्याबद्दल चोहीकडे चर्चा होत आहे. आपणही सर्वांनी असाच वेगवेगळ्या संकल्पना नागरिकांसाठी राबवाव्यात. खूप सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं. आपण पाहू शकता. लोक वाढदिवसाचा गाजावाजा करतात, पण हा उपक्रम जो आहे ते भटक्या विमुक्त समुदायामधील मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्यासाठी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी. कारण शासनाने ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी 10ही घरं असली तर त्या ठिकाणी राशनची व्यवस्था केलेली आहे आणि फिरस्ती राशन कार्ड केलेलं आहे. बाहेर गावी जर फिरायला गेलं तर त्या ठिकाणी राशन कार्ड त्यांना तिथंच द्यावं याच माध्यमातून. कारण या गावामध्ये जे नवीन हसापूर ह्या ठिकाणी मागासवर्गीय भटक्या विमुक्तातले लोक ते मागासवर्गीय आहेत आणि ते रोज मजुरी करतात. कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना फार वेळ भेटत नाही, कारण कामाला जाणारे लोक आहेत आणि या ठिकाणी बरीच वस्ती आहे. तर यामुळे ह्या ठिकाणी एक राशनचं दुकान येण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आणि सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी राशन दुकाने यांना पाहिजे व समाजातील समाज बांधव महिला आहेत यांनी सुद्धा त्यासाठी सहकार्य करावे. गजानराव सरोदे एकले काहीमध्ये हे करणार नाहीत, कारण यांचा सपोर्ट जर भेटला तर त्यासाठी प्रत्येक समाजातला जो लोक आहेत या ठिकाणी मागासवर्गीय मुस्लिम आहेत, हिंदू आहे, सगळेच जण येते. यांच्यासाठी जर मदत केली तर राशन दुकान अख्ख्या 2 महिन्याच्या अगोदर राशन दुकान या ठिकाणी येण्याची शक्यता होती. कारण कलेक्टर साहेब चांगल्यामध्ये मातून करते, तहसीलदार सुद्धा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि त्या गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे राशन दुकानदाराची दुकान इथं या एक छोटीशी शाखा व्हावं आणि लोकांना दूर जाण्यापेक्षा त्यांच्या दारात राशन मिळावं अशी तुम्ही जी प्रतिक्रिया लोकांनी दिली ते पूर्ण करावी. या वाढदिवसानिमित्त एवढ्या शुभेच्छा देतो आणि तुमचं दीर्घायुष्य लाभावं आणि लोकांची सेवा तुमच्या नेहमी तुमच्या हातानं घडत राहावी एवढीच अपेक्षा करतो. येळकोट 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 येळकोट. नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्यामध्ये सर्वात मोठी अडचण जी आहे ती नसरतपूर येथे असलेल्या स्वस्त धान्य दुकान. त्या दुकानाला जाण्यासाठी नवीन हसापूर येथील लोकांना खूप अडीअडचणी सामोरं जावं लागत होतं. पण आज आमचे मित्र गजाननरावजी सरोदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी एक गावकऱ्यांसाठी उपक्रम मोहीम राबवली. गावकऱ्यांच्या सह्या घेऊन या सह्या हे राशन दुकानदाराच्या निमित्तानं ते कलेक्टर ऑफिस आणि तहसीलदाराकडे सुपूर्द करून नवीन नसरतपूर येथे असलेल्या जी शाखा आहेत, म्हणजे मेन दुकान आहे स्वस्त धान्याचं, त्या दुकानाची शाखा नवीन हसापूर या वस्तीमध्ये टेकड्यावरती देऊन गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत असं त्यांनी या ठिकाणी कबूल केलं आणि त्यासाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे. आज या ठिकाणी अनेक मंडळी गावकरी एकत्रित आले आणि त्यांनी सह्यांचा उपक्रम राबवून सरांकडे सोपवलेला आहे. गजाननराव सरोदे साहेब हे नक्कीच आमचा हा उपक्रम पुढे नेतील आणि आम्हाला नवीन टेकडा या ठिकाणी नवीन हसापूर येथे दुकान देऊन आम्हाला सहकार्य करतील एवढीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे व्यक्त करतो. धन्यवाद. सर, मी माझ्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो आणि टेकडा हसापूर ह्या ठिकाणी दरवर्षी माझे उपक्रम असतात. कधी रोग निदान शिबिर असते, कधी शालेय साहित्य वाटप असते. असे मी जवळपास 10 वर्षापासून ह्या टेकड्यावर उपक्रम राबवत आहे. तर मला 2 वर्षापासून मी जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार यांचा पाठपुरावा करत आहे की बाबा हे आमचं नसरतपूर गड ग्रामपंचायत आहे आणि दुकान एकच आहे. तर आमची नसरतपूर गड ग्रामपंचायतला ज्या ठिकाणी नसरतपूरमध्ये स्वस्त धान्य दुकान आहे तर दुसरी शाखा ही नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करावी यासाठी मी 2 वर्षापासून प्रयत्न करत आहे. आणि साहेबांनी बोलले पण की बाबा कार्डधारकांच्या जवळपास 50% सह्या आणून द्या आम्हाला आणि आम्ही प्रयत्न करतो आणि 100% दुकान तुम्हाला नसरतपूरची दुसरी शाखा नवीन हसापूर टेकडा या ठिकाणी चालू करू. आणि जे काही कार्डधारकांना पावसाळ्यामध्ये किंवा येण्या जाण्यामध्ये येण्या जाण्यामध्ये त्रास होत आहे आणि ऑटोला पैसे लागत आहेत, जे शासनाचं फुकटचं धान्य आहे त्या धान्याला कार्डधारकांना पैसे लागत आहेत ऑटोला येण्या जाण्यासाठी. तर त्याच्यामुळं साहेबांना बोललो तर त्यांनी शब्द दिला की 100% आपण इथं चालू करूत आणि गोरगरिबांची ही सेवा चांगली गोष्ट आहे आणि करून टाकू.